नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट आय-टी-आय ट्रेड्स किंवा बेस्ट आय-टी-आय कोर्स कोणते आहेत हे माहिती करणार आहोत. हे माहिती करण्याचं मुख्य कारण आहे, जो तुम्ही आय-टी-आय कोर्स करणार आहात किंवा जो आय-टी-आयचा ट्रेड तुम्ही निवडणार आहात, त्याला नोकरीच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे शासकीय नोकरी किती प्रमाणात उपलब्ध आहेत आणि खाजगी क्षेत्रामध्ये किती नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना किंवा ऑप्शन फॉर्म भरत असताना नेमकं कुठला ऑप्शन आपण द्यायचा आहे आणि कुठल्या ऑप्शन आपल्याला मिळाल्यानंतर किंवा कुठला ट्रेड मिळाल्यानंतर त्या ट्रेडला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही, हे आपल्याला त्याच्यानुसार ठरवता येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि माहिती करून घेऊयात की आय-टी-आयमधील असे कोणते कोर्स आहेत ज्यांच्यामधून आपल्याला नोकरी मिळेल. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं पाहायचं आहे की जो आपण कोर्स निवडणार आहोत, त्या कोर्सचा कालावधी किती असलं पाहिजे. ठीक आहे. त्या कोर्सचा कालावधी किती वर्षाचा आहे, 1 वर्षाचा कोर्स आहे का 2 वर्षाचा कोर्स आहे. ठीक आहे. त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे किंवा 8वी पास असणं गरजेचं आहे किंवा 12वीच्या नंतरही तुम्ही काही कोर्स करू शकता. त्या कोर्सची पात्रता नेमकी काय आहे. ठीक आहे. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, त्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आपण खाजगी आय-टी-आयमध्ये कसा आपण प्रवेश घेऊ शकतो. शासकीय आय-टी-आयमध्ये प्रवेश जर नाही मिळाला किंवा तिथला तुमचं ॲडमिशन रद्द झालं, तर तुमच्याकडे कुठले पर्याय आहेत, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर हे कोर्स कुठे उपलब्ध आहेत, म्हणजे खाजगी आय-टी-आयमध्ये उपलब्ध आहे किंवा शासकीय आय-टी-आयमध्ये उपलब्ध आहेत, हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो कोर्स तुम्ही निवडला आहे किंवा ज्या कोर्स तुम्हाला मिळाला आहे, ऑप्शन फॉर्ममध्ये भरल्यानंतर जो तुम्हाला कोर्स मिळेल, त्या कोर्ससाठी नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. चला तर पुढे जाऊयात आपण. असा पहिला कुठला कोर्स आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होतील. ठीक आहे. आपण पाहून घेऊयात. तर सर्वात महत्त्वाचा कोर्स आणि जो सर्वात जास्त ज्याच्यामध्ये मुलांचं कॉम्पिटिशन असतं आणि ज्याच्यामध्ये नोकरीच्या संधी हे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शासकीय क्षेत्रात त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातही तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. ठीक आहे. तर असा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो हाय रेटेड किंवा टॉपचा जो कोर्स आहे, सगळ्यात बेस्ट कोर्स कोणता असेल आय-टी-आयमध्ये, तर इलेक्ट्रिशियन हा कोर्स आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियन कोर्सचा जो कालावधी आहे मित्रांनो, ठीक आहे, तो किती वर्षाचा आहे हा कोर्स. एकंदरीत हा कोर्स आहे 2 वर्षांचा. म्हणजे या कोर्ससाठी तुम्हाला 2 वर्ष द्यावे लागतील. 1 वर्षाची अप्रेंटिस किंवा अप्रेंटिस केली तरी चालते, नाही केली तरी चालते, पण अप्रेंटिस केली तर उत्तमच आहे. ठीक आहे. दुसरं, या कोर्सला प्रवेश घेण्याची पात्रता काय आहे, तर 10वी पास असणं गरजेचं आहे. 15 वर्षाच्या वय तुमचं पुढं पाहिजे, म्हणजे तुम्ही 10वी पास आहात म्हणजे सर्व क्रायटेरिया तुम्ही पूर्ण कराल. तिसरा बघत प्रवेश तुम्हाला कसा मिळेल. ठीक आहे. या आय-टीला प्रवेश घ्यायचा जर असेल, तर आय-टी-आय मार्फत जी केंद्रीय ऑनलाईन आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते, म्हणजे आत्ता जी तुम्ही फॉर्म भरत आहात ती केंद्रीय पद्धत आहे. सेंट्रल ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे. या प्रोसेसमार्फत तुम्हाला शासकीय आय-टी-आयमध्ये नंबर लागेल किंवा शासकीय आय-टी-आयमध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियनचा कोर्स करू शकाल. खाजगी आय-टी-आयमध्ये सुद्धा तुम्ही डोनेशन भरून कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला गव्हर्नमेंट आय-टी-आयमध्ये सीट मिळत नसेल, तर खाजगी आय-टी-आयमध्ये तुम्ही सुद्धा काय करू शकता, आय-टी-आय करू शकता. ठीक आहे. हा कोर्स उपलब्ध कुठे कुठे होतो. ठीक आहे. हे कोर्सची उपलब्ध कुठे, सर्वच सरकारी आय-टी-आयमध्ये, जिल्ह्याचे आणि तालुक्याच्या आय-टी-आयमध्ये हा कोर्स उपलब्ध असतो. ठीक आहे. त्याचबरोबर खाजगी कॉलेजेसमध्ये सुद्धा कोर्स उपलब्ध आहे. तर सरकारी आय-टी-आयमध्ये काय होतं की 2 वर्षानंतर याची बॅच निघते. म्हणजे जर 2022ला जर एका कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन हा कोर्स सुरू असेल, तर 2023मध्ये पहिल्या वर्षाचे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला असतील. म्हणजे 2023मध्ये तिथं आय-टी-आय इलेक्ट्रिशियन्स हा कोर्स उपलब्ध नसेल. हे तुम्हाला फॉर्म भरताना लक्षात येईल की नेमकं कुठं आपल्याला जागा भरायच्या आहेत आणि कुठले ऑप्शन्स आपल्याला द्यायचे, जेणेकरून आपला नंबर लागण्याचे चान्सेस किंवा आपल्याला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. कार्यक्षेत्र. ठीक आहे. नेमकं कार्यक्षेत्र काय या कोर्सचं. ठीक आहे. तुम्हाला मुख्य इलेक्ट्रिशियनमध्ये काय करायला, तर विद्युत उपकरणाविषयी माहिती दिली जाते. त्याला इन्स्टॉल करणं, त्याचे रिपेअरिंग करणं, दुरुस्ती करणं, हे सर्व या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं की या कोर्सला नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध होतात, तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, महावितरण कंपनी, महापारेषण विद्युत कंपनी, महाजनको विद्युत कंपनी, सरकारी जागा जे निघतात गव्हर्नमेंटमार्फत. ठीक आहे. खाजगी कंपन्यामध्ये जसं असेल की टाटा, महिंद्रा, टेल्को, या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा काय होतं, तुम्हाला आरामात जॉब्स मिळून जातात. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर
जॉब गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल, रेल्वे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो, BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, डिफेन्स अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्याला आपण DRDO असं म्हणतो. त्याचबरोबर ठीक आहे, या सर्वांमध्येही जर तुमचं जॉबची संधी तुम्हाला मिळालीच नाही तर त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लायसन्स काढून सुद्धा दुकान चालवू शकता. लाईट फिटिंगची गुत्तेदारी जी आहे ते सुद्धा तुम्ही करू शकाल. दुरुस्तीचे कामं करू शकता. त्याचबरोबर शासकीय गुत्तेदारीसुद्धा तुम्ही काय करू शकता, यासाठी करू शकता. तर सगळ्यात चांगला कोर्स जर कुठला असेल ITIमध्ये तर तो आहे इलेक्ट्रिशियन. चला तर मग पुढे वळूयात आपण. दुसरा महत्त्वाचा कोर्स जो ITIमध्ये आहे मित्रांनो, तो आहे फिटर किंवा जोडरी. या ठिकाणी वायरमनला सुद्धा प्रिफर करतात लोक. तरी माझ्या दृष्टिकोनातून फिटर किंवा जोडरी जो आहे तो एक उत्तम कोर्स आहे. यालाच नोकरीच्या संधी खाजगी आणि शासकीय क्षेत्रामध्ये समान पद्धतीनेच उपलब्ध होतात. ठीक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन आणि वायरमनला सुद्धा समान संधी उपलब्ध होत असतात. ठीक आहे. आता कंपन्यांमध्ये इंजिनियर किंवा पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना घेण्याऐवजी काय केलं जातं, ITIच्या मुलांना लवकरात लवकर भरती करून घेत जात आहे. तर ITIचा हा सुवर्ण काळ आहे मित्रांनो. तर तुम्हाला या कालावधीमध्ये जॉब नक्की मिळून जाईल. हे कोर्स तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर 2 नंबरचा जो कोर्स आहे सगळ्यात चांगला कोर्स ITIमधला तो आहे फिटर किंवा जोडरी. ठीक आहे. या कोर्सबद्दल आपण माहिती घेऊयात. हा किती वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो? या कोर्सचा कालावधी आहे 2 वर्ष. हा कोर्सचा जो कालावधी आहे तो 2 वर्षांचा आहे. 2 वर्षामध्ये हा ITIचा कोर्स पूर्ण होतो. ठीक आहे. प्रवेशाची पात्रतेचे सुद्धा काय 10वी पास असणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा नापास जरी झालेला असेल तरीसुद्धा या कोर्सला तुम्ही अप्लाय करून ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. ही जी प्रवेश प्रक्रिया आहे जी ती सेंट्रलाइज प्रोसेस आहे. म्हणजे जास्त जी प्रोसेस सुरू आहे तीच सेंट्रलाइज प्रोसेस आहे. याच्यामध्येच तुम्हाला अप्लाय करून शासकीय ITIमध्ये प्रवेश मिळवता येईल. ठीक आहे. कोर्स कुठं उपलब्ध आहे? सरकारी आणि खाजगी ITI दोन्ही ठिकाणी हा कोर्स उपलब्ध असतो. दोन्ही ठिकाणी तुम्ही हा कोर्स करू शकता. आता कार्यक्षेत्रामध्ये नेमकं तुम्ही कुठं काम करताल? एखादी यंत्र सामग्री जी आहे किंवा इंजिनचे भाग आहे इतर उपकरणं जे आहेत ते एकत्र ठेवायचे, त्यांना इन्स्टॉल करायचं, त्यांना जोडण्याचं काम, फिटिंगचं काम आहे ते फिटर या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि याप्रमाणेच तुम्हाला नोकरीसुद्धा उपलब्ध होतात. आता या कोर्ससाठी नोकऱ्याच्या संधी कुठं उपलब्ध म्हणजे तुम्हाला जॉब्स कुठे मिळू शकतात. तर शासकीय कंपन्या असतील, शिपयार्ड कंपन्या असतील, भारतीय रेल्वे असेल, खाजगी कंपन्या टाटा मोटर्स, टेल्को, महिंद्रा, आयशर असेल, अशा खूप मोठ्या कंपन्या, व्हिडिओकॉन, LG या सर्वांमध्ये सुद्धा काय म्हटलं आहे, या ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. शासकीय जागा निघतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या पोस्टसाठी किंवा या फिटरसाठी सुद्धा काय म्हटलं कोर्सची उपलब्धता होऊन जाते. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय होतो जॉब मिळत असतो. ठीक आहे. 2 कोर्स पाहिले आपण इलेक्ट्रिशियन आणि फिटर. ठीक आहे. तिसरा कोर्स आपण जो सगळ्यात चांगला कोर्स आहे ज्या ठिकाणी नोकरी मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तिसरा जो कोर्स आहे तो मित्रांनो तो आहे वायरमन. त्यालाच म्हटलं तर तारतंत्री. ठीक आहे. तर या ठिकाणी चुकून शब्द आला माझ्याकडून मित्रांनो, राहिला आहे तो एडिटिंगमध्ये आपण त्याला कट करतोय. तारतंत्री किंवा वायरमन जो हा कोर्स आहे मित्रांनो हा सुद्धा इलेक्ट्रिशियन इतकाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियन जर तुम्हाला मिळत नसेल कोर्स, ॲडमिशन त्याला मिळत नसेल तर वायरमनला घ्या. नक्की तुम्हाला जॉब्स उपलब्ध होतील आणि जॉब मिळून जाईल. ठीक आहे. तर या कोर्सचा कालावधीसुद्धा किती आहे मित्रांनो? 2 वर्षांचाच हा सुद्धा कालावधी कोर्स आहे. याची प्रवेशाची जी पात्रता आहे ती सुद्धा 2 वर्षांचीच आहे. याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती केंद्रीय प्रवेश प्रक्रियाच आहे. आत्ता तुम्ही फॉर्म भरून अप्लाय करू शकता. ठीक आहे. कोर्स उपलब्धता जी आहे ती सरकारी कॉलेजेसमध्ये, सरकारी ITIमध्ये, गव्हर्नमेंट ITIमध्ये आणि खाजगी कॉलेज या ठिकाणी उपलब्ध आहे हा कोर्स. तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊन हा कोर्स करू शकता. नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध आहेत? इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भेलमध्ये, इंडियन रेल्वेमध्ये, इंडियन इस्रोमध्ये असेल, BARCमध्ये असेल, त्याचबरोबर DRDO म्हणजे जवळपास सर्व ठिकाणी तुम्हाला काय नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि हा सुद्धा एक चांगला कोर्स आहे ज्याला तुम्ही काय कराल ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आपण पहिले 2 कोर्स पाहितले, इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर फिटर, तिसरा पाहता आपण वायरमन. ठीक आहे.
त्यानंतर आपल्याला चौथा कोर्स, महत्त्वाचा कोर्स जो आहे तो पाहायचा आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी. तर चौथा कोर्स जो आहे तो आहे वेल्डरचा. ठीक आहे, वेल्डरला सुद्धा खूप महत्त्व आहे. आजकाल सर्वच कंपन्यांमध्ये ज्या प्रोडक्शन कंपन्या आहेत त्या सर्व प्रोडक्शन कंपन्यांमध्ये वेल्डरची आवश्यकता असते, किंवा मेटल किंवा इंजिनिअरिंग कंपन्या ज्या आहेत त्या इंजिनिअरिंग कंपन्यांमध्ये, प्रोडक्शन कंपन्यांमध्ये वेल्डरची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होतील. तर चला तर बघूयात याविषयी माहिती. हा कोर्सचा जो कालावधी आहे हा कोर्स जो आहे तो 1 वर्षाचा कालावधीचा कोर्स आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये तुमचं प्रशिक्षण जे आहे किंवा शिक्षण जो कालावधी आहे ते 1 वर्षाचा, 1 वर्षात हा तुम्ही कोर्स पास व्हाल आणि तुम्हाला नोकरीच लवकरात लवकर उपलब्ध होईल. याची प्रवेशाची जी पात्रता आहे ती 10वी पास असणं गरजेचं आहे. नापास जरी झालेला असाल तरी तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज प्रोसेसमार्फतच राबवली जाते. या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कोर्स कुठं कुठं उपलब्ध आहे? सरकारी कॉलेजमध्ये, खाजगी कॉलेजमध्ये, या सर्व ठिकाणी हा कोर्स उपलब्ध असतो. ठीक आहे. आता याचं काम काय नेमकं मित्रांनो? काम कशा स्वरूपाचं आहे? तर धातूच्या वेल्डिंग करणं, रिपेअरिंग करणं, दुरुस्ती करणं, वेल्डिंगचं जे काम महत्त्वाचं आहे ते वेल्डिंगचं काम या क्षेत्रामध्ये केलं जातं. ठीक आहे. नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध आहेत बघा. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, रेल्वे, इस्रो, BARC, DRDO. ठीक आहे. या सर्व ठिकाणी काय म्हटलं आहे, वेल्डरसाठी जागा उपलब्ध असतात. या ठिकाणी तुम्हाला नक्की जॉब मिळून जाईल. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये कुठं कुठं प्रोडक्शन जे आहे त्यांचं आयर्न प्रोडक्शन आहे, किंवा लोखंडी वस्तू किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या वस्तू ज्या आहेत या सर्व ठिकाणी तुम्हाला खाजगीमध्ये सुद्धा नोकरी मिळेल. टाटा मोटर्स, टेल्को, आयशर. त्यावेळेस तुम्ही कुठल्याही एखाद्या MIDCला भेट द्याल. पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही जॉब शोधत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला चाकण MIDC असेल किंवा पंढरपूर MIDC असेल. खूप सारे MIDC पुण्यात आहेत. तुम्हाला कुठल्याही MIDCमध्ये गेल्यानंतर वेल्डरसाठी हमखास जॉब मिळून जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर खाजगीमध्ये कुठे मिळेल, कृषी विषयक अवजारे करणारे किर्लोस्कर सारखी कंपनी असेल, जहाज बांधणी उद्योग असेल, या सर्व ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, नोकरीच्या संधी खाजगीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला वेल्डिंगचं स्वतःचं दुकान सुरू करू शकता. ठीक आहे. फॅब्रिकेशन जे वर्क ज्या ठिकाणी चालतं, मोठमोठ्या ग्रिल्स वगैरे आपण घरगुती जे बनवून घेतो ती या अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला काय करेल, स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो. ठीक आहे. चला तर आतापर्यंत आपण 4 कोर्स बघितले ज्यांचं नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत ते पाहतोय आपण. ठीक आहे. महत्त्वाचा जो कोर्स आहे, आता पाचवा महत्त्वाचा कोर्स माझ्या लिस्टमधला बघूयात आपण. व्हेइकल मोटर मेकॅनिक किंवा मोटर मेकॅनिक. ठीक आहे. जो आहे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मोटर मेकॅनिक, म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर सर्व्हिसिंग, जे रिपेअरिंग जे बघतो आपण. ठीक आहे. तर हे सुद्धा याला किती प्रकारचा कोर्स आहे सर्व माहिती आपण घेऊया. ठीक आहे. चला तर पाहतोय आपण या ठिकाणी या कोर्सचा जो कालावधी आहे, या कोर्सचा जो कालावधी आहे तो किती वर्षांचा आहे मित्रांनो? या कोर्सचा कालावधीसुद्धा किती वर्षाचा आहे? 2 वर्षांचाच आहे. ठीक आहे. ही कोर्सचा कालावधी 2 वर्षांचा आहे. प्रवेशाची जी पात्रता आहे तर तुम्हाला किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ते सेंट्रलाइज प्रोसेसमार्फतच पार पाडली जाते. या ठिकाणून तुम्हाला शासकीय ITIमध्ये प्रवेश घेता येईल. कोर्स कुठं कुठं उपलब्ध होतो? तर सरकारी ITI कॉलेजेस, खाजगी कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होतो. कार्यक्षेत्र जे आहे मोटार मेकॅनिक्सचं, द मशिनरी रिपेअर करणं, बेसिकली 2 व्हीलर 4 व्हीलर्सची जी कामं आहेत सर्व. ठीक आहे. दुचाकी वाहनं, 4 चाकी वाहनं यांची रिपेअरिंग, त्यांचं मेंटेनन्स, हे सर्व काम या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि अशाच प्रकारचे जॉब्स तुम्हाला मिळतात. नोकरीच्या संधी कुठं कुठं उपलब्ध आहेत? महाराष्ट्र ST महामंडळ, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स. ठीक आहे. या सर्व ठिकाणी नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 2 व्हीलर 4 व्हीलर वाहने असतील, म्हणजे आर्मीमध्ये सुद्धा रणगाडी असतील, टेम्पो असतील, ट्रॅक्स असतील, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळून जातील. ठीक आहे. अशी कुठे ज्या ठिकाणी 2 व्हीलरचं काम होतं किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता. ठीक आहे. मेकॅनिकचं, मोटर रिपेअरिंगचं. ठीक आहे. त्याचबरोबर खाजगी नोकरी कुठे मिळेल तुम्हाला? ज्या ठिकाणी मोटर्सचं प्रोडक्शन होतं, कंपन्यांमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर तयार केल्या जातात, अशा सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला याच्यासाठी 100% हमखास जॉब मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर कुठं कुठं मिळू शकतो? टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, फोर्स मोटर्स असेल, किंवा ज्या मोटर्स कंपन्या आहेत TVS असेल, या सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता? स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता. ठीक आहे.
तर चला तर मित्रांनो, तुम्हाला कुठली ITIमध्ये महत्त्वाचे कोर्सेस आहेत ते समजलं असेल आणि कुठल्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही ठरवून घ्या. किती वर्षाचा कालावधी तुम्हाला तिथं त्या ठिकाणी ITIमध्ये घालवायचा आहे. जॉबची तुम्हाला किती आवश्यकता आहे. त्याच्यानंतर या सर्व कोर्सला तुम्ही पुढं चालून पॉलिटेक्निकला सुद्धा ॲडमिशन करू शकता आणि तिथून पुढे इंजिनिअरिंगसुद्धा पुढं कंटिन्यू करू शकता. म्हणजे तुम्ही ITI करूनच तुम्हाला असं काही नाही की जॉबच करावा. तर पॉलिटेक्निक करू शकता आणि पॉलिटेक्निकनंतर तुम्हाला काय होईल, इंजिनिअरिंगला सुद्धा ॲडमिशन घेता येईल, जेणेकरून चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी आणखीन व्हिडिओ बनवत जाईल. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा, चला जेणेकरून मी त्याची उत्तरं देत जाईल. प्रत्येक ITIला अप्लाय केलेल्या मुलाला ITI कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट ITI कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे, हे माझं या व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य उद्देश आहे. तर चला तर मित्रांनो, या ध्येयासाठी तुम्हाला मदत करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ शेअर करत असाल तर तुमच्या मित्रांना ज्यांना ITI करायचं आहे सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून चांगले कोणते ट्रेड्स आहेत आणि ज्यांना आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना किती नोकरीची संधी उपलब्ध आहेत हे त्यांना पण समजेल आणि तेही तुम्हाला त्याच्यामध्ये काय करतील, मदत करू शकतील की नेमकं कुठला ट्रेड आपण निवडला पाहिजे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.